श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते। तुमच्या सगळ्या इच्छा स्वामीच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आपला आजचा व्हिडिओ आहे, गुरुवारी जी महिला ही घरातील काही नियम पाळते किंवा घरातील ही काही जी कामं करते त्या घरामध्ये स्वामी समर्थांचा आशीर्वाद कायम त्यांच्या पाठीशी राहतो आणि माता लक्ष्मीचा सुद्धा आशीर्वाद कायम त्यांच्या पाठीशी राहतो। म्हणजे घरामध्ये कुठल्याही गोष्टीची कमी पडत नाही, आजारपण येत नाही, घरामध्ये जी नकारात्मकता असते ती सुद्धा निघून जाते। तर आपल्याला गुरुवारी कोणते नियम पाळायचे आहेत किंवा गुरुवारी आपल्याला काय करायचं आहे, तर गुरुवारी सकाळी लवकर उठल्यानंतर आंघोळ वगैरे करून आपल्याला थोडंसं पाणी, गोमूत्र आणि गुलाबजल टाकून आपलं जे मेन दार आहे ते आपल्याला दार स्वच्छ पुसून घ्यायचं आहे। दारावर जर आपण अगोदर स्वास्तिक, हळदी कुंकानं स्वास्तिक किंवा काही चिन्ह काढलेले असतील तर ती पुसून घ्यायची आहेत, कारण ते फेंट होतात पण काही प्रॉब्लेम नसतो। पण जे मुख्य दार आहे ते आपल्याला पूर्ण पुसून घ्यायचं आहे आणि दारामध्ये थोडंसं पाणी शिंपडून आपला जो उंबरा आहे तो उंबरासुद्धा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि उंबऱ्याला आपल्याला हळदीचं लेपन द्यायचं आहे। तर हा जो नियम आहे आपल्याला रोज करायचा आहे। हळदीचं लेपन तुम्हाला रोज शक्य नसेल तर तुम्ही गुरुवार, शुक्रवार किंवा मंगळवार, सोमवार किंवा अमावस्या पौर्णिमाला जरी केलं तरी चांगलंच असतं। पण जर रोज केलं तर तुमच्या आयुष्यामधील जे बदल घडतात ते तुम्ही स्वतः बघू शकता। तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या उंबऱ्याला हळदीचं लेपन द्यायचं आहे, उंबऱ्याची पूजा करायची आहे आणि आपल्या दारासमोर किंवा उंबऱ्याच्या बाजूला किंवा दाराच्या बाजूला जिथं तुमच्याकडे जागा असेल तिथे, मैत्रिणींनो खरं सांगते मी, माझ्या दारामध्ये जागा अगदी कमी आहे, फक्त एक माणूसच बसेल एवढीच जागा आहे। आज बरेच जण म्हणतात आमच्या दारात जागा नाही, जागा नाही, तर नाही, आपली जेवढी जागा असेल, आपल्याला जायला यायला जरी वाट असते ना, तर तेवढ्या जागेमध्ये आपल्याला जेवढं शक्य असेल तेवढी आपण रांगोळी काढायची, दिवा लावायचा। हे बघा एवढीच जागा आहे माझ्या दारामध्ये, तर मी रोज ह्या साईडला पण रांगोळी काढते आणि उंबऱ्यावर सुद्धा मी रांगोळी काढत असते। त्याच्यानंतर आपल्याला थोडासा अक्षदा खाली टाकायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला दिवा ठेवायचा आहे। दिवा हा घरात जाताना आपल्या उजव्या साईडला असावा। तर मी गुरुवारचं 2 दिवे लावत असते, दोन्ही साईडला 2 पणत्या लावत असते। तर अशा प्रकारे आपल्याला हा पहिला नियम करायचा आहे। स्वच्छ दार पुसून घ्यायचं आहे, बाहेरची जागा जी आहे आपल्या उंबऱ्याची ती पुसून घ्यायची आहे, उंबऱ्याला हळदीचं लेपन लावायचे आहे आणि आपल्याला हळदीचं लेपन लावल्यानंतर आपल्याला रांगोळी काढून एक जो मातीची पंती असते ती तिथे आपल्याला लावायची आहे। त्याच्यानंतर आता महिला म्हणलं की महिलांना बरेच प्रॉब्लेम असतात, अडचणी असतात, काही समस्या असतात। जर ज्या तुमच्या समस्या आहेत त्या सुटतील, तुम्ही फक्त मनातून स्वामींना हाक मारा, जे कुठलीही समस्या असेल तुमची ती नक्कीच सुटेल। तुमची जी इच्छा असेल ती स्वामी माऊली तुमचे पूर्ण करतील, जे स्वामी आई आहे आपले ती पूर्ण नक्कीच करते। तर त्याच्यासाठी आपल्याला मनातून अर्थतेने आपल्याला स्वामींना हाक मारायची आहे आणि आपल्याला त्यांना प्रसन्न करून घ्यायचं आहे। ते जर एकदा प्रसन्न झाले तर आपल्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही, आपल्या जीवनामध्ये राजयोग आल्याशिवाय राहणार नाही। तर बरेच जणी कामाला जात असतात, बऱ्याच महिला घरी नसतात, काही ना काही छोटं मोठं काम करत असतात। आत्ता महागाईची एवढी झालेली आहे की कितीही पगार आला तरी पुरत नाही, कितीही पैसे आले तर टिकत नाही। ती लक्ष्मी जी आहे ती आपल्या घरामध्ये स्थिर एका जागी राहत नाही, कारण लक्ष्मी ही खूप चंचल असते आणि तिला टिकवण्यासाठी, तिला आपल्या घरामध्ये वास्तव्य राहण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतात आणि खूप प्रयत्नाच्या नंतर आपल्याला ते यश मिळतं, म्हणजे आपल्या घरामध्ये लक्ष्मी कायम वास करते। तर हे जर लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम राहण्यासाठी, आपल्यावर त्यांची कृपा राहण्यासाठी आपल्याला काही छोटे मोठे उपाय सतत करत राहायचे आहेत, त्यामुळे आपल्याला याचा फायदा होऊ शकतो। तर जो दुसरा उपाय आहे, महिला, आता बऱ्याच जणी महिला आहेत त्या कामाला जात असतात किंवा घरामध्ये छोटी मोठे कामं करत असतात, त्या म्हणतात आम्हाला रोजची म्हणजे उंबऱ्याला लेपन देणं किंवा 11 माळी जप करणं किंवा सारामृत वाचणं शक्य नाही। तर तुम्ही रोज नका वाचू, हा दुसरा नियम आहे, तुम्ही रोज नका वाचू, पण सारामृत जे आहे तुम्ही गुरुवारी नक्की एक दिवस फक्त लवकर उठा आणि एक दिवस तुम्ही लवकर उठून सारामृताचं अख्खं पाठ करा। कारण पाठ म्हणजे 1 ते 21 अध्याय आहेत, अध्याय छोटे छोटेच आहेत, जास्त मोठे नाही आहेत।
तर तुम्ही 1 ते 21 अध्याय या स्वामीचरित्र सारामृताचे वाचायचं आहे. आपण स्वामीकडून अपेक्षा करतो की मला हे पाहिजे, ते पाहिजे, माझं ही इच्छा आहे, ती इच्छा आहे. मग आपल्याला एक सारामृताचं पाठ करायला कितीसा वेळ लागणार आहे. आणि गुरुवारच्याच दिवशी आपल्याला 11 माळी जप करायचा आहे. नाही शक्य तुम्हाला, तुम्ही असं एकदम पटपट पटपट म्हणण्यापेक्षा, तुमचं लक्ष इकडं तिकडं लागण्यापेक्षा तुम्ही एक जरी माळ केला तर मनातून एकच माळ जप करा. पण एकदम म्हणजे आपलं मन असं स्वामीच्या अधीन झालं पाहिजे. आपल्याला असं भास झाला पाहिजे की स्वामी समोर बसलेले आहेत आपल्या, असा आपल्याला भास झाला पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही एक माळ करा, पण मनातून करा आणि स्वामीचरित्र सारामृताचा एक पाठ करा. म्हणजे गुरुवारच्या दिवशी आपल्याला पूर्ण सारामृताचं पठण करायचं आहे. एक माळ जप करायची आहे. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 11 माळी नक्की करा. रोज नका करू, पण गुरुवारच्या दिवशी तरी एवढा एक नियम पाळा. या एका नियमामुळे सुद्धा तुमच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यानंतर तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. तारक मंत्र 11 वेळा म्हणा, 21 वेळा नाही शक्य होत तर 11 नाही होत तर 7 वेळा म्हणा, 7 नाही होत तर 3 वेळा म्हणा किंवा एकच वेळेस जरी म्हणलात तरी चालतं. एका ग्लासामध्ये पाणी घ्यायचं आहे, त्याच्यावर हात ठेवून आपल्याला तारक मंत्र म्हणायचं आहे आणि ती तीर्थ आपण घरातल्याने सगळ्यांनी थोडं थोडं घ्यायचं आहे. किंवा जो आजारी असेल, जो तापट असेल, जो कुठल्या कामासाठी जात असेल, अशा माणसांना सुद्धा हे द्यायचं आहे. ज्या माणसाने हे तीर्थ घेतलं त्याचं म्हणजे जे डोकं आहे ते शांत राहतं. कामावर जाताना कुठलीही त्याच्या मागं इडापिडा जाणार नाही. तो एकदम शांत कामावर जाऊन आपलं काम करून आनंदी मनानं तो घरी परतणार. असं आपण कामाला जाण्याच्या अगोदर प्रत्येक घरातील माणसाला जर असं तारक मंत्राचं पाणी दिलं, दिवसभर तो माणूस उत्साही आणि आनंदी राहतो. तर आपल्याला असा तारक मंत्रसुद्धा या दिवशी म्हणून पाणी आपल्याला तारक मंत्राचं घ्यायचं आहे. आणि शक्य झालं तर तुम्हाला त्या दिवशी पिवळे कपडे तुम्हाला परिधान करायचे आहेत आणि पिवळे कपडे घालूनच तुम्हाला कामावर जायचं आहे. म्हणजे तुमचं जे कुठलं अडलेलं काम असेल ते सुद्धा तुमचं काम पूर्ण होणार आहे. आणि तुम्ही जर जेंट्स असाल तर तुम्ही पिवळा रुमाल ठेवला सोबत तरी चालतो किंवा पिवळा शर्ट आवडत असला तरी चालतो. पण हे सगळे नियम तुम्हाला फक्त गुरुवारच्याच दिवशी करायचे आहेत. तुम्ही करून बघा, तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आता बघा किती 7:24 झाल्यात. माझी पूजा झाली, आरती झाली, सारामृताचं पठण झालं, त्याच्यानंतर तारक मंत्र झाला, स्वामी समर्थ माळेचा जप झाला आहे. बघा गुरुवार आज 23 नोव्हेंबर. तर मी